सांगा कळत साहेब. अधिकारी जिज्ञासू पुरुषाने जर ब्रह्मरूप असलेल्या सद्गुरूची जर सेवा सर्व भावाने सेवा केली तर ते परमतत्वाचा उपदेश करतील आणि त्याचा कृतकृत्य आपल्याला फायदा होईल किंवा प्राप्त होईल, कृतकृत्य होईल. म्हणून जिज्ञासू कृतकृत्य असा एक पद येतं. कृतकृत्य पदाचा अर्थ आहे कृतार्थता. ज्याला काही करणे राहत नाही त्याला कृतार्थता असं म्हटलंय शास्त्राने. तुम्हाला जर काही करणेच राहिलं नाही, आता आपल्याला सगळं करणे आहे. संसार तर करणे आहेच आहे, पण ब्रह्मज्ञान संपादन करणे आहे, परमार्थ करणे, देवदेव करणे आहे. म्हणजे तुम्हाला देवदेव जोपर्यंत करावा लागेल तोपर्यंत तुम्ही कृतार्थ नाही. लक्षात आलं? जोपर्यंत तुम्हाला ते करणे आहे तोपर्यंत तुमच्यात कृतार्थता नाही. मग कृतार्थता केव्हा होईल? ज्या वेळेला करणे संपतं त्यावेळेला कृतार्थता होते. करणे संपलं मग संसार करणे तर संपलं, मागच संपलं ते. मग परमार्थ करायला लागला. जो संसार करतो तो परमार्थ करत नाही. दोन्ही पेवावरी ठेवो जात हात, तेने होय घात शरीराचा. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी न घडे त्यासी तुकोबराय म्हणतात. आणि दोन्ही गोष्टी एका काळात कशा घडतील? तुम्हाला पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेचा त्याग करावा लागतो. ते म्हटले थोडं पूर्वेला जाऊन थोडं पश्चिमेला जाऊ. मग कोणत्या दिशेला जाईल चैतन्य? तो जाग्यावरचा. तसाच प्रकार इथं सुद्धा आहे. म्हणून पण आम्ही परमार्थ करतो, परमार्थ करता, तर मग तुम्ही प्रपंच करत नसले पाहिजेत. कारण कृतार्थता पाहिजे ना तुम्हाला. वन डायरेक्शन, एकाच डायरेक्शनने जावं लागतं. आणि मग दोन डायरेक्शन, मग इथे तर म्हटले महाराज शंका अशी आहे. बरं तुम्हाला नाही येणार पण सांगतो. देह काय आहे? संसारच आहे ना. खाणं पिणं काय आहे? संसारच आहे ना. जगणं हे काय आहे? संसारच आहे ना. मग हे बी पाहायचं आणि ते बी पाहायचं, तर याचा अर्थ परमार्थ आयुष्यात कधी घडणारच नाही असंच म्हणा ना. एक तर ह्याला तर सांभाळावंच लागेल ना. देहाला सांभाळावं लागेल. देहाला सांभाळण्यासाठी बाकीच्यांना सांभाळावं लागेल. आणि मग हे सांभाळायचं म्हटलं हे तर सांभाळावं लागेल. आणि मग परत तुम्ही म्हणता की परमार्थ करायचा, तर परमार्थ मग घडणारच नाही. शरीर तसं राहतच आहे. म्हणजे त्याला काही नाही केलं, काही म्हणजे जे अनासक्तता आहे, जी अनासक्तता आहे, ती अनासक्तता ज्या व्यक्तीच्या ठिकाणी उत्पन्न झालेली त्याचा परमार्थ घडतो असं म्हटलं. जो अनासक्त झाला त्याचा परमार्थ घडतो. आणि जो अनासक्त झाला नाही तर तो मग संसारामध्येच त्या ठिकाणी लुप्त झालेला असतो. तर तेव्हा कसं करता येणं शक्य आहे? तर एका ठिकाणी गौणता आणि एका ठिकाणी मुख्यता. म्हणजे काहीही जरी झालेलं असेल, कितीही कामं पडलेली असतील, आणखीन काय झालेलं असेल, तरीसुद्धा ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे? ती बाकीची गौण ठेवायची. कदाचित त्याच्यात तुमची हानीसुद्धा होऊ शकते, पण त्याला एक गौण ठरवलेलं असतं, मग त्याचा परमार्थ घडतो. आणि त्या जर हानीचा विचार करत बसला तर त्याचा परमार्थ कधीच घडणार नाही असा भाग आहे. तर हे मग कृतार्थता कशी तयार होते? तर ज्या वेळेला काही करणे राहत नाही, असा मूळ विषय आलता ना, कृतार्थता असं पद आहे. आणि मग ते म्हणले कृतकृत्यता कधी घडेल? ज्या वेळेला सद्गुरूंकडून बोध प्राप्त होईल त्यावेळेला कृतार्थता झाली. मग त्याचा परमार्थही संपला आणि संसारही संपला. जीवाचा संसार कधीच संपला नाही. म्हणून तर आपण जन्म घेतो. पुन्हा पुन्हा जन्म घेणं हा संसारच आहे. म्हणजे त्या पुन्हा जन्माला आला, परत तेच करायला लागला, परत मेला, परत जन्माला आला, परत तेच केलं, असे कितीतरी जन्म झाले आणि चालू तीच आहे. म्हणून कृतार्थतेमध्ये
जोपर्यंत अशी कृतार्थता सद्गुरूंच्याकडून ज्या वेळेला बोध आला, सद्गुरूंकडून बोध होण्यासाठी निष्ठेची गरज असते. शास्त्रनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, सद्गुरुनिष्ठा जिथे असेल ना तिथे बोध व्हायला पाहिजेच. काही कारण नाही त्याच्यात बोध नाही होत म्हणून. आणि मग त्यावेळेला त्याला बोध झाला आणि त्या आत्मबोधाने हा संतुष्ट झाला आणि मग त्याला असली स्वरूप जर कळालेलं असेल तर ते प्रपंचू सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे तैसे विचारता निरसले. तर असा प्रकार आहे. तेव्हा ही कृतार्थता सद्गुरूंच्या कृपेच्याद्वारे होते. कोणाला होते तर अधिकारी पुरुषाला होते. अधिकारी होऊन सेवा करणारा हा भाग्यवंत आहे, जो संसार दुःखाला काय झालेला आहे, कंटाळलेला असतो. चला सांगा. ईश्वर उपासकापासून फक्त पुण्यरूप अदृष्ट फल प्राप्त होते. आता परमार्थ करायला गेले की दोन गोष्टी समोर येतात. एक ईश्वराची सेवा दिसते आणि एक गुरूंची सेवा दिसते. महाराज गुरूंची सेवा करायची का ईश्वराचीच करत बसू, म्हणजे देवाची करू? तर देव आणि संत हे दोन आहेत, हा भागच मुळातला डोक्यातला काढून टाका. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबराय म्हणतात. देव आणि संत दोन नाहीत. आम्हाला कसे दोन दिसतात? तर तुमच्या बुद्धीमध्ये भेद आलेला आहे. ईश्वर, जीव आणि जड हे भेद तयार झालेत ना. आपल्या बुद्धीमध्ये काय आलेला आहे? भेद अगोदरच आलेला आहे. म्हणून देवाला वेगळं केलं, ईश्वराला वेगळं केलं आणि जगातल्या ह्या जीवालाही वेगळं केलेलं आहे. जीवाने केलेलं आहे, भगवंताकडून नाहीत वेगळे झाले. आणि म्हणून भेदाच्या उत्पत्त्या या कल्पित उत्पन्न झालेल्या आहेत. वास्तविक पाहता ज्या वेळेला ज्ञान होईल त्यावेळेला हे सारे भेद नष्ट होऊन जातात त्याचे. मग ईश्वर आणि सद्गुरू हे तरी दोन राहिले परमार्थात. जग आपण जीवाला सोडून दिलं थोडा वेळ तरी म्हटले देव आणि ईश्वर, ईश्वर म्हणजेच देव आणि सद्गुरू याच्यातले कोणती सेवा करणं जास्त फायदेशीर आहे असा विषय निघाला. काय सांगतायत? सद्गुरूची सेवा जर केली तर अदृष्ट फल भेटतं आणि पुण्यरूप दृष्ट फल भेटतं. म्हणजे पुण्याला अदृष्ट म्हणतात आणि दुसरं जे आहे ते दृष्टफल. दृष्टफल कशाला म्हटलं? मुक्त होऊन जाणं हे दृष्टफल आहे. म्हणजे जर पुन्हा शरीराला नाही आला तर परंपराच खंडित झाली ना पुढची सारी. मग कशाला तुम्हाला पुण्य पाहिजे आणि पाप पाहिजे? तेव्हा पाप पुण्य जीवाला फिरवतं. पाप पुण्य जीवाला फिरवतं आहे. मग त्या पाप पुण्यातून सुटला तरच त्याचा जीवपणा बाद होणार आहे. म्हणून आता त्या पाप पुण्यापैकी आपण चांगलं फळ कोणतं म्हटलं तर पुण्य. म्हणून बहुतेक सगळी लोक काय करतात? पुण्य करतात. ते म्हटले तुम्ही पुण्य का करता? तर पुण्याची फळं सुखाची आम्हाला भोगायला मिळतील म्हणून. म्हणजे तुम्हाला सुखाचं फळ पाहिजे भोगण्यासाठी आणि ते पुण्याकडून प्राप्त होतं. शास्त्र म्हणतं पुण्य जरी मिळालं तरी निखळ पुण्य येत नाही. मग पाप मिश्रित पुण्य तयार होतं. अगदी देवसुद्धा झाले स्वर्गाचे. पापात्मक पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे आणि मग माते पाविचे ते शुद्ध पुण्य असं माऊली म्हणतात. मग स्वर्गाला जाणारे सुद्धा पाप घेऊन जातात. मृत्यू लोकात तरी कुठे मिळणार आहे तुम्हाला निखळ पुण्य? तेव्हा म्हणून नुसता पुण्याच्या छंदात पडलेला आहे ना तो भुललेला आहे. भ्रमिष्ट म्हटलेला आहे त्यालासुद्धा. पुण्य करतो मूर्ख आहेस. पुण्य करतो म्हणजे पाप बी करतो. कारण जो पुण्य करत असतो तो पापही करतो. हे दोन्ही जशी रथाची चाकं दोन असतात. एका चाकावर ते रथ कधीच चालत नाही. ते दोन्ही चाकावर तसा पाप आणि पुण्य करो जाता होय पाप. तुम्ही पुण्य करायला जाता तर पापसुद्धा घडू शकतो. आणि पाप करणाराचं बी काही वेळेला पुण्यही घडतं. मी तुम्हाला तो एक दृष्टांत सांगत असतो. हनुमंतरायाला आमच्या नारळ व्हायला होता कोणीतरी, पण फोडलेला नव्हता त्यांनी. आणि रात्री चोर आले. चोर आल्यावरती त्यांनी काय केलं? हनुमंतरायाला नारळ फोडला. कोणी? कारण प्रारंभ शुभ झाला पाहिजे. कशाचा?
आणि ते लोकांनी पाहत होते की ते चोरटे काय करत होते, नारळ फोडत होते. तर चोरटे सुद्धा देव मानतातच की आणि त्यांना बी काय पाहिजे, फळ काय पाहिजे, म्हणजे आम्हाला बुवा निर्विघ्नपणे आम्ही जी चोरी करणार आहे ती निर्विघ्नपणे पार पाडाल. बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यात पुण्य आहे का नाही? हनुमंतरायाला नारळ फोडला, हे पुण्याचं काम धरायचं का नाही? त्यांचं पुढचं काम नंतर पाहू. तर त्यांनी फोडला, नारळ बिरळ खाल्ला आणि मग नंतर चोरीकडे निघाले. लोक जागे झालेली होती तोपर्यंत लोकांनी हुसकावून दिलं त्यांना. मग हनुमंतरायांनी कृपाच केली एका दृष्टीने, तुमच्या ह्या पाप घडून दिलं नाही वा. चला, आपला दृष्टांत आहे तो समजायचा. पण आणि घडलेली गोष्ट बरं, पण असं होऊ शकतं. महत्त्वाची गोष्ट आहे, दृष्टतेच्या अदृष्टाच्या फार छंदात पडण्यामध्ये काहीच स्वारस्य नाही. म्हणजे पुण्य करतो पुण्य करण्यापेक्षा या पाप पुण्यातून सुटून जाण्याचा विचार करा. आणि तो कुठे मिळेल तर केवळ सद्गुरूंकडेच. जे तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात ना ते सद्गुरू, आणि ते कुठून काय करतील ते, तर त्याचं तत्त्वज्ञानाच्या उपदेशाने याच्या चित्तातल्या जे अज्ञान आहे अंतःकरणरूपी म्हणा बात करून त्या अज्ञानाची निवृत्ती करण्याचं काम करतात. हे दृष्ट फल आहे आणि त्याच्यामुळे मोक्ष मिळाला. तो म्हणजे मोक्ष मिळाला याचा अर्थ सुटला कशातून, जीवदशेतून. म्हणून पाप पुण्य, देवाची भक्ती केली, पूजा केली तर काय मिळेल तुम्हाला? पुण्य मिळेल. आणि सद्गुरूंच्या सेवेत तेच पुण्य बी आहे. तर एखादा जर समजा म्हटलं की नाही आम्हाला पुण्यच पाहिजे, मग ते तिथं बी आहे. आणि त्यापेक्षा ॲडिशनल एक्स्ट्रा फल काय मिळालं तर मोक्ष हा. आणि याच मानवी देहात. कारण आता देव तुम्हाला आत्मज्ञान नाही सांगत. देव म्हणजे दगडाची मूर्ती असं केलेलं आहे लोकांनी. तुमच्याबरोबर साक्षात तो बोलतोय का? नाही बोलत. मग साक्षात नाही बोलत तर मग तुम्ही एखाद्या मूर्तीला देव मानता आणि तिथे डोकं आपटता. त्याच्यामुळे पुण्य घडेल चांगले. कारण त्याच्यातही अण्णा सांगायचे, ती मूर्ती तुम्हाला काय देत नाही, तुमची श्रद्धा तुम्हाला फल देत असते. नाही, तुमच्या चित्तात काय श्रद्धा आहे ती श्रद्धा तुम्हाला फल देते. प्रत्येकाच्या चित्तातली श्रद्धा भिन्न भिन्न आहे. त्याच्यातसुद्धा डोकं ठेवणाऱ्याच्या, एखादा डोकं ठेवतो आणि त्यावेळेलाच म्हणत असतो काय 15 वर्ष झालं डोकं ठेवतो, काहीच करणं हा, असं डोकं ठेवताच म्हणत असतो तो. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय आहे, न्यूनत्व भाव आहे त्या श्रद्धेमध्ये. कोणी एखादा अपार श्रद्धेने डोकं ठेवत असतो, त्याचा भाव वेगळा असतो. आणि त्या दोन्हीपेक्षा चेतन देव असा जर कोण असेल तर सद्गुरू आहेत. म्हणजे दगडाला आपण तुम्ही जड म्हणता, जो काही बोलत नाही, चालत नाही. आणि चेतन बोलतो त्याला देव समजत नाहीत आणि दगडाची पूजा करतात. असे विलक्षण लोक आहेत समाजामध्ये की ज्याच्या चित्तामध्ये कायापालटच होत नाही. म्हणून त्याला दगड प्रिय वाटतो आणि चेतन त्याच्या ठिकाणी भाव उत्पत्ती होत नाही. वास्तविक चेतन ब्रह्म आहे. चैतन्यच ब्रह्म आहे ना, पण तिथे नाही होत, त्याची श्रद्धा होत नाही आणि टिकतही नाही. पण त्याचा अशा पद्धतीने चला मग आता कधी ज्या वेळेला तो त्या लेवलला जाईल ना त्यावेळेला तो मुक्त होतो. जोपर्यंत तो जडाला देव म्हणून समजत असेल, वेगळ्या अर्थाने सांगतोय बरं, जडाच्या ठिकाणी त्याची श्रद्धा देव म्हणून जमलेली असेल, तोपर्यंत तो जडाला जडच समजत राहील आणि मुक्त होणार नाही, पुण्य निर्माण करेल. तर तेव्हा सद्गुरूंच्या सेवेतले दृष्ट आणि अदृष्ट या फलांचा विचार केलेला आहे. काय आहे ते, तर ते ज्या वेळेला कळेल त्यावेळेला खरा परमार्थ सुरू झाला समजायचा. तिथून पुढे सुरू झाला तोपर्यंत परमार्थातल्या बहिर्रंगामध्ये ते जीव राहतात. एक गोष्ट चांगली, परमार्थातल्या बहिर्रंगात असतील ते कमीत कमी संसाराच्या अंतरंगातून तरी सुटलेले असावेत. संसाराच्या अंतरंगातून सुटले आणि परमार्थाच्या बहिर्रंगात आले तर ठीक आहे, पण परमार्थाच्या बहिर्रंगात राहणाऱ्यांना भगवत प्राप्ती होणार नाही. तर त्यांना परमार्थाच्या अंतरंगात यावं लागेल. सांगा झालं. अगदी छोटासा अनुवाद होता पण ह्याच्या
पण त्याच्यामध्ये रहस्य दडलेलं आहे मात्र. म्हणजे त्याच्यातले हे जे शब्द आहेत ना ते फार सुंदर आहेत. म्हणून सद्गुरू सेवा ही ईश्वर सेवेहून काय आहे, श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग ती कोणी करावी, तर मंद असो तीव्र असो, जो कोणी जसा असेल तसा असेल त्याने करावी. उलट मला असं लक्षात आलं बरं का बऱ्याच वेळा, की जे भोळसट लोक असतात त्यांचा श्रद्धाभाव फार भारी असतो, आणि जे चॅप्टर लोक असतात ना त्यांचा श्रद्धाभावात कुठेतरी घसरण असते. आंतरिक काय असेल ते असेल, पण भोळसट माणसाला त्याला काही वेदांतशास्त्र बी कळत नाही, काहीच कळत नाही, पण महाराज तुम्ही म्हणताल ते, कारण त्यांच्या ठिकाणी अधिक श्रद्धाभाव गोळा झालेला असतो. आणि थोडासा ज्याला बुद्धीचे डोळे फुटलेले असतील तर किंवा त्याच्या डोळ्यामध्ये काय झालेलं असते, धुसरता येत असते, म्हणजे श्रद्धेची धुसरता तिथे तयार झालेली दिसते. तर अशा प्रकारची नाही त्याला कदाचित आत्मज्ञान ब्रह्मज्ञान. मी तुम्हाला गेल्या वेळेस त्रोटकाचार्यांची गोष्ट सांगितलेली होती. आचार्यांचे काय त्यांना काय कळत बी नव्हतं त्याला वेदांतशास्त्राचं काय, पण तरीसुद्धा कृपा झाली त्याच्यावरच झाली. तर अशा प्रकारचा भाग आहे. म्हणजे त्याला तेच सद्गुरू अगदी मांजरीसारखे सांभाळतात. जे स्वतः हुशार असतात, वानरासारखे माकडासारखे, तर त्यांना सांभाळण्याची गरज नाही, कारण ते स्वतःच उड्या हाणत असतात इकडून तिकडे तिकडून इकडे. त्या माकडी नाही ना, ती माकडीन पिलाला धरत नाही, माहिती तुम्हाला. माकड ह्या झाडावरून त्या फांदीवरून त्या झाडावर उडी आणायची असेल तर माकडीन काय करत नाही, त्या पिलाला म्हणते तुझं तू पा, आणि त्या माकडीनीचं पिल्लू त्या माकडीनीच्या पोटाला असं आवळून धरतं. सुटलं ना तर ते पडलं समजायचं. असे काही साधक आहेत. आणि काही साधक आहेत महाराज बघा तुमचं तुम्ही, ते भोळी श्रद्धा असते ना त्याच्यात, मग काय करायचं, मग त्याला उचलावंच लागतं. कोणाला मांजरी आली ना तर ती 7 घरं फिरवते म्हणले, इकडून तिकडं तिकडून इकडं तिच्या पिल्लाला फिरवते ना. आपल्याला माहिती का नाही आहे ना, काय ते बोकोबापासून रक्षण करायला. कारण बोका खातो, मांजरीची पिल्लं बोका खातो. काय सरपी न की बोका, माय बाप काय जैसी सरपी न की बोका, असं तुकोबराय वाटतं. सरपीन पिल्लं खाती आणि बोका बी पिल्लं खातो. ते दोघं असे विचित्र येतं. साप बी आल्यानंतर तिथून ती पिलं पळून जातात लगेच, कारण त्यांची आईच खाती त्या पिलं. सापाची पिलं कोण खाते, सरपीनच खाते. चला. आणि एक तिसरा प्राणी येतो विंचू. वेल्याला पाहिला का तुम्ही? मी पाहिलेला विंचू, वेल्याला पाहिला मी. म्हणजे मी ते शेतात होतो ना, तर आमच्या त्या काळ्या तांबड्या रानामध्ये त्या ढेकळ असा मी पायाने असा केल्याबरोबर आपला सहज चालता चालता पायाने उडावला ढेकळ. त्याच्या खालून असे विंचू होता, मोठा, एवढाच मोठा होता असा. पण तेव्हा त्याचे पोट फाडून पिल्लं बाहेर पडतात. त्यावेळेला विंचू मरतो बरं, म्हणजे ती विंचवीन ती मरते, आणि तिच्या पोटातून असे म्हणजे भलतेच 50, 60, 100 विंचू पाहिले मी असे एकाच जागा. पिओ म्हणतात ना त्याला, विंचवाचा असे ते 50, 60 असे भरा 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 इकडे तिकडे पळायला सुरुवात झाली. मग त्यावेळेला मी पाहिलं की ते विंचवीन मेली होती, आणि ती पूर्ण अशी तिच्या पोटातून ही विंचू बाहेर पडली. कशी कशी प्राणी बघा ना काय निर्माण करून ठेवलेत. आणि हे दृष्टांताला चांगले आहेत ना आपल्या. तेव्हा चला, आपला जो विषय चाललेला होता, काय विषय सांगत होतो तुम्हाला. शिष्याचा आन अधिकार जरी असला तरी चालतो, पण सद्गुरूस निष्ठ असावा लागतो. अधिकार्यात कमीपणा असला ना तरी चालेल. इकडचा म्हणजे कुठला नाही त्याला काही कळत तिकडलं शास्त्रातलं, पण इतका सद्गुरुनिष्ठ आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर आपाप कृपा व्हायला लागते. आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर निष्ठा वाढवावी. नुसतं असं म्हणा महाराज आमच्यावर कृपाच नाही, मग तुमच्यावर कृपा नाही तर तुमच्याकडेच कुठेतरी कमतरता असली पाहिजे. चला, आता सद्गुरूची सेवा कशी करावी असा विचार सांगतात. वाचा तुम्ही लई लांब बसले. इकडे या, इकडे बी आहे जागा, या.
तिथं बसता बस. वाचा. 6वा मुद्दा आहे सद्गुरू सेवेचा प्रकार. आता सद्गुरू सेवेचा काय प्रकार आहे तेव्हा? श्राद्धा तर एकच झाली, मग सेवा काय करावी? तर करताना त्याच्यात काही साधनं वापरली जातात. भाव श्राद्धा तर आहे, त्याच्यातही वेगवेगळे भाग येतात. बरं म्हणजे आधी वाचा, मग आपण पुन्हा नंतर विश्लेषण करू. सद्गुरू सेवेचा प्रकार. ज्यावेळी श्री सद्गुरूंचे दर्शन होईल त्यावेळी. श्री म्हणजे तिकडली स्त्री नाही धरायची. श्री सद्गुरूची. तर श्री हा सद्गुरूंना आदरवाचकता लागले ना शब्द आहे. जसं आपण सगळ्यांच्याच नावापुढे स्त्री लावतो, तर श्री याचा अर्थ आहे जसं आता श्रीची मूर्तीला आपण काय म्हणलो का पूजा झाली हो, म्हणले श्रींच्या मूर्तीची पूजा झाली. म्हणजे श्री म्हणजे देव, श्री म्हणजे गुरु, श्री म्हणजे जगताला बी लावतो आपण. तर मोक्षलक्ष्मी. तर श्री या पदाचा अर्थ म्हणून श्री सद्गुरू ज्यांच्याकडे मोक्षलक्ष्मी आपाप ओळलेली आहे ते श्री सद्गुरू. ज्यावेळी श्री सद्गुरूंचे दर्शन होईल त्यावेळी दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. दंडप्राय साष्टांग नमस्कार. दंड म्हणजे लाकूड, जे सरळ सोट लाकूड असतं आणि ते असं वरून जर सोडलं तर ते उभं राहतं का? नाही, तर ते डायरेक्ट पडतं. तर तसा ना दंड प्राय दंडाप्रमाणे असा नमस्कार घालावा. लांबून असा जय श्रीराम, जय हरी महाराज, आमच्या अण्णा म्हणायचे ते हाताड्या विताड्या छाताड्या असे नमस्कार कर. नमस्ते असे काय करतात? असे करतात काय असे एका हाताने करतात. एका हाताने नमस्कार करू नाही. एका हाताने पैसे दिल्यावर चालतील का? नाही. 2-2 हात पुढं करतात माणसं. द्या 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 द्या. ते म्हणजे एका हाताने घेतो असं नाही द्या ना, तसा आहे. असे नमस्कार करू नाही. मग नमस्कार कसा असावा? तर दंडप्राय अष्ट अंग टेकून केलेला नमस्कार. आता पाहे फारच अवघड आहे बा, है ना. श्री गुरु चिखलात उभे राहिलेले असतील. ते म्हणले महाराज आता काय करायचं? म्हणले आता काहीच करू नका तुम्ही सध्या. त्यांनी नाही म्हटल्यावर अडचण नाही. बरोबर आहे, लक्षात आलं का? आमचे तात्या चिखलात असेल तरी त्याच्यात गुडघे टेकून नमस्कार करतात. आज पहा तुम्ही रात इथं चिखलात उभे. तात्यांची ही सिस्टीम आहे. बरं ते जे आता तिथं ती घरासमोर पाऊस पडलाय, वर चिखल झाला. तात्यांना म्हटलं अहो तात्या थांबा 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 म्हणत तर गुडघे पारत्या ह्याच्यातच तिथं. काय श्रेष्ठता आहे. काय माणसांकडे काय श्रेष्ठता असते ती काय उपजतच घेऊन आलेले ते हे. आणि ते अशा पद्धतीने ते मग तिथे साष्टांग म्हणजे अष्टांग आपले जे 8 अंग, 2 गुडघे 2 पाय आहे ना, हात आणि मस्तक आणि छाती हे काय होतं जिथे टेकलं जातं तर त्याला अष्टांग असं म्हणतात. चला. त्यावेळी दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. आणि आता त्याच्यात असं आहे पहा, आपल्याला लाज का वाटते? साष्टांग दंडवत घालायची लाज का वाटते? तर त्याच्यामध्ये एक तर तो अंग चोरतो किंवा त्याचा तो शरीरविषयक भाव असतो आणि त्या आपला असणारा शरीरविषयक भाव हा आपण सद्गुरूवर टाकत असतो. म्हणून तो काय करत असतो, त्याला साष्टांग घालू शकत नाही किंवा मस्तकसुद्धा टिकू शकत नाही किंवा काही त्याच्या ठिकाणी न्यूनत्व सद्गुरूंच्या ठिकाणी. मग गेल्या वेळेस आपण पाहिले होते 5-6 मुद्दे की तो श्रेष्ठत्व भाव त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. अनेक प्रकारचे संशय असतात. तर अशा प्रकाराने भाग आहे. गेल्या वेळेस 5-6 मुद्दे दिलेले पाहून घ्या. पुढे आपल्या अंतःकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरणरज मस्तकावर धारण करावे. प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरणीचे रज बंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. जर भगवान श्रीकृष्ण आपले भगवान शंकर प्रत्यक्ष संतांच्या चरणराजाची इच्छा करतात. चरणीचे रज वंदी शूळ पाणी
शिवळपाणी म्हणजे भगवान शिवजी हे संतांच्या चरणराजाची इच्छा करतात आणि आपल्यासारखे ते त्याच्यापासून परावृत्त होताना दिसतात. मग चरणरज जे आहेत त्या चरणराजाचा हा प्रकार आहे. आता चालते जी बरोबर आहे. तर त्यांच्या चरणाच्या रजामध्ये मग आता त्याच्यात काय आहे, त्याच्यामध्ये तुमच्या वासनेचं बीज नाश करण्याची क्षमता आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि तेच उपजे आवड. हां हां चरण बरोबर आहे. धावत चालती मागे मागे. तर त्यांच्या चरणीची माती आम्हाला अंगाला लागावी याच्यासाठी ते धावत चालतात. असे कोणाच्या संतांच्या. पण याच्यात म्हणून हे जे संत आहेत हे असे ना. आता आमचे दादा जर पाहिले ना, भीमदादा बघा साधूच येतं. भीमदादा माहितीत ना सगळ्यांना. तुम्हाला काय त्यांचे पाय बघा ना कसे राहतात. कुठं कारण पायातच चप्पलच नाही म्हटल्यावर काय. तर ते अशा पद्धतीने जर त्या तुम्ही पाहिले तर असं काही माणसांना वाटेल को ह्याच्या काय पाया पडायचे बुवा, ज्यांना माहीतच नाही. तर ते काय आपले भिकाऱ्यासारखे दिसतात असे. आणि वास्तव साधू तर असेच असतात. म्हणजे जे ते वास्तवता अशी आहे की ज्यांचा देहभाव हरपलेला आहे. म्हणून उच्च कोटीच्या साधूचा विषय चालू होतो तो. आणखी ज्यांचा देहभाव अगदी आठवणी वेठवणी बांधीला मुंडासा असले नको किंवा एकदम टाईट आहेत. तर ते म्हणले बघा ना आता काय कीर्तन करायला गेलं तर अगदी टाईट असा फेटा बांधला, कपडे फिपडे असे चकाचक इस्त्रीचे कपडे ते म्हटले आणि एकदम असे. अरे म्हणजे हे तर फोटो काढण्यासारखे येतं. तर त्याच्यामध्ये याचा लोप आहे. कारण ज्याचा शरीरभाव जागा आहे त्याच्या म्हणजे देहभाव जागा आहे तर साधूभाव कसा असू शकतो. म्हणून साधू हे काही वेगळेच आहेत. तर त्या अशा प्रकारचे असणारे तर त्यांचे चरणरज मस्तकावर धारण करावे. त्यांच्याविषयी चित्तामध्ये उत्कृष्ट भावना असावी. आणि असं जर झालं तर आपला निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपल्या अंतःकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांच्या जवळच काय करावा, वास करावा. म्हणजे राहावं, त्यांचे जवळ वास करावा. आता त्याच्यात कसं काय राहावं. आम्ही तर राहतो काय तुमच्या गावाचं नाव वासुंदे. मग आता ते वासुंदे कुठं आणि इकडं केडगाव कुठं कसं काय यायचं वा आहे ना. त्यांच्या जवळ वास करावं. मग तेच म्हटलं असं ढकलत आणायचं घर इकडं. तर चित्तामध्ये काय असलं पाहिजे, स्मरण असणं हा खरा वास आहे. त्याच्या चित्तात गुरुजी पाहिजेत. त्याच्या चित्तामध्ये काय आहे तद्विषयक भाव आहे तर ते नित्य भाव असावा. त्यांच्या जवळच वास करावा. त्यांच्या विचाराचा वास करावा, ज्ञानाचा करावा. चित्तात उत्कृष्ट श्रद्धा असणं हा वास असतो. आणि मग आता इथली काही भाग्यवान मंडळी बी आहेत की जवळच राहतात. त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ पाठ चालूच आहेत आपले. अभ्यास म्हणजे ते चालूच आहेत. तर त्याच्यामध्ये भाग्यवान काहीतरी भाग्यच असलं पाहिजे म्हणजे चिंतन करणारे. तर हाही एक भाग आहे. तर त्यांचे जवळ वास करावा. आणि ज्यांचे म्हणत आता सद्गुरू लक्षण होऊन गेलेलं आहे. सद्गुरू लक्षण काय दिलेलं आहे तुम्हाला, ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि श्रोत्रियता. तर हे लक्षण तयार झालं. आणि नंतर सद्गुरू ठरल्यानंतर सद्गुरू सेवेचा प्रकार, जर सद्गुरू ठरले नाही तर सेवायचा प्रकारही ठरणार नाही. हे बी लक्षात ठेवा. ज्याचे मनात रात्रंदिवस या जन्ममरणरूपी संसार बंधनापासून मी कधी मुक्त होईल बस अशी काय तळमळ असते. कधी मुक्त होईल, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल. वाचा, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल अशी तीव्र इच्छा आहे. त्याने आपल्याजवळ असेल ते सर्व ऐश्वर्य मन वाणी फार तर काय स्वतःचे शरीरही सद्गुरूंना अर्पण करावे. या जगात काय श्रेष्ठ आहे आणि काय श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ काय आहे असं पहा. संसार हा पारमार्थिक दृष्टीने कनिष्ठ आहे. म्हणून सांसारिक वृत्ती जी आहे ना ती सांसारिक वृत्ती ही सद्गुरू सेवक करणारच नाही.
कारण त्याला त्याच्या शरीरावर ममत्व आहे, धनावर ममत्व आहे, त्याच्या आणि धनावर शरीरावर ममत्व असल्याने त्याची वाणीसुद्धा देवाच्या कारणी लागत नाही, तर त्याची वाणी प्रपंचाच्या कारणी लागते. त्याचं मन सद्गुरूंच्या कारणी लागणार नाही, तर त्याचं मन प्रपंचाच्या कारणी लागतं. मग त्याने मिळवलेलं ऐश्वर हे त्याला महान वाटत असल्याने त्या ऐश्वर्याची जपणूक त्याच्याकडून घडते. सद्गुरू सेवेत तो लावू शकत नाही. म्हणून ऐश्वर्य, मन, वाणी, फार तर काय स्वतःचं शरीर गुरूंना अर्पण करावं हे उत्कृष्ट भाग्यवान शिष्याचं लक्षण आहे. तणमणू जीवे चरणाशी लागावे, अगरवाता करावे दास्य सकळ. तर तोच विचार दिला इथं की त्यांचं ऐश्वर्य, आपलं ऐश्वर्य काय असेल ते असं सांगितलं जातं. पटवर्धन म्हणून कोणी गृहस्थ होऊन गेली, त्या चरित्रामध्ये येतं साखरे महाराजांच्या. आणि दादांचं पाठ चालू होता, दादांचा तिथं काहीतरी, म्हणजे साखरे महाराजांची गोष्ट आहे जुनी. या साखरे महाराजांच्या पूर्वज असलेले दादा महाराज साखरे. मग त्या साखरे महाराजांकडे तर ते आले, पण त्यांचं ऐश्वर्य होतं या पटवर्धनांचं त्यांचं. मग ते काय अच्युतराव काहीतरी नाव होतं ना, नका दुसरे कोणीतरी आहे, चला नावं पाहून घ्या. मग त्यांनी ते ज्या वेळेला ते आले आणि ते घोड्यावरून बाहेर थांबले तर पाठ चालू होता आतमध्ये. कीर्तन का पाठ काय चालू होतं, आणि त्यांनी ते ऐकलं आणि त्याच्यामध्ये असं वर्णन आले की सद्गुरूंना सगळं अर्पण करतो तोच भाग्यवान शिष्य मोक्ष प्राप्त करून घेतो, अन्यथा जीवदशेतून बाहेर पडत नाही. हे वाक्य आपण किती बी वेळा ऐकली. कुठं ऐश्वर्य आणि का सगळं तण आणि मन आणि धन कुठं अर्पण करणे. पण त्यांनी त्याच वेळेला तिथून उतरले, आतमध्ये नाही गेले, ते बाहेरून ऐकलं त्यांनी ते. आणि कार्यक्रम संपल्यावरती ते आतमध्ये गेले आणि साष्टांग दंडवत घातलं. म्हटले महाराज, म्हणजे त्यांनी हे प्रश्न केले की मला या जीवदशेतून बाहेर काढा. तुम्ही जर म्हणतात ना तर काढा मला बाहेर. मी हे सगळं ऐश्वर तुम्हाला अर्पण केले. त्यावेळेला कोटी रुपयाची संपत्ती होती ती, त्यांनी ती सगळी साखरे महाराजांना देऊन टाकली. त्यावेळेसची गोष्ट सांगतो. आणि मग ते दिल्यावरती ते म्हटले नाही, म्हटले मी ऐकलं ना, मला मुक्तच व्हायचं, आता मी पुन्हा या जीवदशेत. तर ते पूर्णतः त्यागच झाला संसारात. आणि मग त्यांचं नाव ते ऐश्वर्य साखरे महाराजांनी घेतलं. बरोबर आहे का नाही? साखरे महाराजांनी घेतल्यावर साखरे महाराज म्हणजे बरोबर आहे नाही, शिष्याचं ऐश्वर्य हिरावून घेतलं कोणी? गुरुजींनी. असा अर्थ झाला का नाही? तर त्यांनी त्याग केले. ते म्हणले ठीक आहे, तू केला ना त्याग, आता त्याच्यातलं सत्व काढून टाक. ते सांगायचे अरे बाबा आपल्याला साखर वाटायची, ते लगेच पोतेच आणून लावायचे. त्यांचं नाव साखरे महाराज पडलं ते. तर त्यांनी ते जे यायचे लोक ना त्यांच्याकडे त्यांना असे साखर दे वाटायचे. ते म्हटले तुम्ही ते पैसे कशात वापरले त्यांनी? परमार्थात. ते म्हटले नाही मला यातला काही पैशाची गरज, तुम्ही म्हणताल तिकडे खर्च करायचा. त्यांनी ते पोतीच्या पोती लावली ती. आणि त्यांचं नाव ते साखरे महाराज पडलं ना, ते असं आहे ते. आणि मग त्यांनी ते संपूर्ण ऐश्वर्य उधळून टाकलं. का? एक ऐश्वर्य गोळा करणारा जीव दिसतो, म्हणजे भौतिक लौकिक ऐश्वर्य, आणि एक उधळणारा दिसतो. हे दोन उलटे प्रवास आहेत. ज्याला ऐश्वर्य भोगाची, ऐश्वर्य गोळा करण्याची इच्छा आहे तो काहीच परमार्थ करतो तेव्हा, कारण तो तर तिथं चिकटलेला आहे. आणि मग जो त्याच्यातून बाहेर पडलेला आहे तो त्यांनी संसारावर पाणीच टाकलेलं आहे. कारण त्यांनी त्याच्यावर पाणी ओतलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरळ सरळ त्याच्यातलं नाही एवढा विषय काही घडला तरी सत्व तरी नाश केलं पाहिजे त्याच्यातलं, की हा प्रपंच माझा आहे. आणि मग कोणाकडून दान पुण्य घडत नाही, तर ज्या माणसाची आकृष्ट बुद्धी असते ऐश्वर्यात तो मनुष्य कधी दान पुण्य करत नाही. कारण त्याची बुद्धीच काय झालेली तिथे आकृष्ट. त्याला वाचवायचे ते पैसे, खर्चायचे नाही. मग तो कसं काय करेल तेव्हा? आणि इथे तर असा भाग आहे, हे ऐश्वर्य आता ते सगळं बाकी लोकांना माहिती आहे की हे क्षणिक आहे, नाश पावतं, नश्वर आहे, उपयोगाचं नाही. पण याच्यातून बाहेर कसं काय पडेल तो? तर त्याची ती उत्कृष्ट बुद्धी जी तयार झालेली आहे अशा कोणी साधकाची,
म्हणून त्यांचं उदाहरण दिलं जातं. करोडो रुपयाची इस्टेटीवर पाणी टाकून देऊन याच्यात आले. आत्ता काही माणसं आत्तासुद्धा आपल्याकडे जे आलेली आहेत ना मद्रासची, ती त्यांनी कंपनी बंद करून टाकली. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. त्यांनी चेन्नईची त्यांनी तिकडचं बंद करून टाकलं आणि इथं आळंदीत येऊन ज्ञानेश्वरी वाचत बसले. हे काय भानगड आहे असं? मग त्याचा तर मग हे काय का असं करतात? तर याचं कारण आहे त्यांना त्याच्यातलं नैश्वरता कळाली, तुच्छता कळाली आणि भगवंताचं श्रेष्ठत्व कळालं, आत्मज्ञानाचं श्रेष्ठत्व कळालं, सद्गुरूंचं श्रेष्ठत्व कळालं. मग काही अडचण नाही. पण नाही कळालं तर अवघड आहे. तर त्यांच्या झालं का विषय संपला. वाणी मन. आता त्याचं शंका आलेली याच्यावरती. काय शंका आहे का? ती शंका मी तुम्हाला आत्ता केली होती निर्माण. आली चला. अहो, जवळ असलेलं सर्व ऐश्वर्य कदाचित सद्गुरूंस देता येईल. बरोबर. कारण ती देता येण्यासारखी वस्तू तरी आहे. ऐश्वर्य दिलं, पैसे बी दिले. पैशाचं काय करणार आहे? बरं, ज्यांनी मुळातच आधीच त्याग केला त्यांना याच्या पैशाची गरज काय? ज्यांनी स्वतःचं जीवनच त्यागून टाकलेलं आहे ह्याची काय गरज आहे? तर त्यांना त्याच्या पैशाची गरज नाही, त्याच्या ऐश्वर्याची गरज नाही, तर त्याच्या सत्वनाशाची आवश्यकता आहे. कारण जो मनुष्य प्रपंचाला चिकटलेला असतो त्याचं त्याच्यात आकृष्टता असते. म्हणून शास्त्र म्हणतं तू ते सद्गुरूला दान कर. कोणाला देऊ मी? आता तुझा देव कोण झाला? सद्गुरू झाले. मग तू सद्गुरूला देऊन टाक. म्हणजे मग सद्गुरू परत मोठा बंगला बांधतील. ते नाही बंगला बांधायचे. त्यांना काय करायचं? त्यांना भरपूर आहे. कारण त्यांनी काय केलेलं आहे, ते मुळातच आधी त्यागलेलं आहे म्हणूनच ते त्या लेवलला राहिले. नाही तर मग ते तर कुठे गेले असते. लौकिक ऐश्वर्याच्या दृष्टीने म्हटलं तर ज्यांनी ते बुद्धीतलं काढूनच टाकलेलं आहे. तर तेव्हा काय असतायत ऐका, पुढे सुंदर येईल आणखीन. जवळ असलेलं ऐश्वर्य कदाचित सद्गुरूंस देता येईल. कारण ती देता येण्यासारखी वस्तू तरी आहे. बरोबर. तनु, मन व वाणी. तनु म्हणजे शरीर. आता शरीर कसं काय द्यावा बा? मन कसं काय द्यावा? वाणी कसं काय द्यावा? अशी शंका तयार होते. तर मनाने सद्गुरूंचं चिंतन करणं. मनात म्हणजे मनामध्ये सद्गुरूविषयक निष्ठा, श्रद्धा, भाव, प्रेम हे आपण राहणं, याला मन अर्पण प्रकार म्हणतात. येईल पुढे. वाणी सद्गुरूंविषयी युक्तच बोलणं. कुठे बोलायला गेला तर त्यांच्याविषयी चांगलं बोलणं, त्याच्यात कुठल्याही शंका चित्तामध्ये न राहणं. तर हे काय आहे? वाणी अर्पण प्रकारमध्ये येईल. त्याचप्रमाणे शरीर, जर गुरुजी आश्रमात राहत असतील तर आश्रम झाडावा, गृहस्थ असतील तर गृहस्थांची कामं करावी असं शास्त्र सांगतं. बरं, म्हणजे त्या शरीराने त्याचा वापर होईल. फार नाही, पण अधूनमधून कधी आम्ही जायचो ना त्यावेळेला मग अण्णा जर रानात काम करत असले तर आमची सगळी गँग तिकडे कामाला जायची. म्हणजे काय, ते ज्वारी बिरी काढत असली तर सगळी एवढी माणसं 25-30 लोक जर एकदा जाडल्यावर काय लागतं आहे बरं. त्याच्यानंतर रात्री 11 वाजता पाठ व्हायचं आमचं. म्हणजे आम्ही मग ते म्हणायचे, अण्णा म्हणायचे आता आधी जेवण करा आणि मग नंतर पाठ. मग पाठ आणि आम्ही म्हणायचो अण्णा आता जाऊ द्या, पाठ नसला तरी चालतो आम्हाला. कारण आम्ही हुशार लोक. ते परत 11:30-12 वाजता यायचे. पोरांनो उठा, पाठ घ्यायचा आपल्याला. 12-1 दीड वाजता पाठ घेतली म्हणून आम्ही म्हणायचो आपल्या झोपायचं चांगली वेळ आहे, आता झोपणे चांगलं आहे. त्या अण्णाने 1:30 वाजता, नाही रे लांबून आलात तुम्ही आता. मग तिथं 1:30 वाजता पाठ चालू करायची. मी म्हणायचे आता पाठ्याचा नाही घेणार तुमचं, तुम्ही जा. मग ते तरी ते आमच्या आधी उठून बसलेले असायचे पाठसुद्धा. तर मग ते रात्री 1:30ला असे सलग 1.5-2 तास पाठ, 1:30 ते 2-2:30पर्यंत चालायचं. त्याच्यानंतर तरी हे काय आहे? शरीरार्पण. आपण शरीराने काही करणं किंवा म्हणजे शरीर आपण त्यांच्या सेवेसाठी थोडं झिजवणं. तर त्यांच्या वहाण होत असं मानून शरीर हे तृणप्राय मानून तर हे गुरुस अर्पण करायचे. म्हणजे काय ऐका, आता पुढे काय हे म्हणतायत समाधान. आता क्रमाने उत्तर सांगतो. आता एक क्रमाने उत्तर सांगतायत. आणि उत्तर काय आहे की कशी सेवा कशी करावी? तर तनु अर्पण, मन अर्पण, वाणी अर्पण, धन अर्पण,
तर हे अर्पण करणे या पदाचा अर्थ आहे सर्वांशाने आपलं चित्त त्याच्यापासून काढणं. आपलं चित्त, आता पहिली गोष्ट तणू अर्पण म्हणजे शरीर. आपला भाव आपल्या शरीरावर जेवढा असतो है ना, म्हणजे त्या शरीराशी इतका भावनिष्ठ झालेला असतो, ते शरीर अर्पण केल्याने शरीर भावाचा नाश व्हायला सुरुवात झाली. मी शरीरवान आहे, मग तो मी शरीरवान आहे म्हणूनच तो शरीराची जोपासना करतो, सांभाळतो. आणि त्या सांभाळण्यामध्ये बी ते करत असताना त्या शरीर भावावर असेल तर मग त्याचं फार अगदी जसं आपण लौकिकामध्ये पाहतो, तर त्याचा तो शरीर भाव असल्या कारणाने मग तो शरीराची वज राखतो, आपल्या भाषेत चांगल्या प्रकाराने असं ठेवतो. किंवा वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनंही वापरतो तो. पुरुष लोकसुद्धा वापरतात बरं. आणि मग त्याचा भाव तो शरीर असा निष्ठ झालेला असतो. तो सद्गुरूंच्या सेवेत दंडप्राय जर साष्टांग नमस्कार करायला लागला तर तो परत म्हणजे त्याचा तो भाव नाश पावून जातो. म्हणून तो शरीराला तुच्छत्व तयार होऊन जातं आपापच बुद्धीमध्ये. शरीराचं तुच्छत्व निर्माण करायचं आहे का शरीराचं श्रेष्ठत्व बनवायचं आहे? ज्या शरीराला काडी लावली जाणार आहे नाही एक दिवस, ते शरीर तुच्छ आहे हे कळालं पाहिजे. मग ते शरीर तुच्छ आहे, पण त्या शरीराकडून तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. हे शरीराचं कर्तव्य आणि काम आहे, फल आहे ते. साधनासाठी नाही तर साधन फलासाठी आहे. जर तुम्ही दुसऱ्याचा ट्रॅक्टर आणला, पाहुण्यानेच दिला, ते म्हणले जाऊ हा गरीब पाहुणा आहे, जा घेऊन डिझेल टाका आणि वापरा. काय केला, देतात पाहुणे माझा, जा ड्रायव्हर बी देतो पाठवून. लय मोठा असेल तर म्हणले बा डिझेल बी देतो, नांगरूनच देतो डायरेक्ट, तुम्हाला काय अर्थ नसेल तर गरीब असेल तर ते म्हणले बा बघा घेऊन जा आणि काय करा वापरा. मग त्याने जर आणि बरं त्याला तेवढं रान नांगरून घ्यायचं असेल तर तो काय तिथं आल्यावर ट्रॅक्टरची पूजा करत बसेल का असं, जय देव जय देव जय ट्रॅक्टर बाबा? त्याची काय आरती करणार आहे का काय करणार आहे? तो काय ते नाही, तो पहिल्यांदा लगेच आला का टाका डिझेल, जाऊ द्या रानात. कारण त्याला काय करायचं आहे, रान काढून घ्यायचं आहे ना, ते नांगरून घ्यायचं आहे. तो जसा थांबत नाही तशी रानं काढत नाहीत लोक. हे जे देह मिळालेले आहेत ना, हे देह तसेच आहेत, उसने आणलेले ट्रॅक्टर आहेत. आता तुम्हाला रान काढून घ्यावं लागेल का नाही? कोणतं? अहो पारमार्थिक रान काढावं लागेल ना. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तेव्हा याचा वापर करायला पाहिजे, इकडे करायला पाहिजे. आणि म्हणून देहाचा भाव नाश करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून प्रॉडक्टिव्हिटी मिळाली पाहिजे. देहाची प्रॉडक्टिव्हिटी काय? अहो मुक्त होणं हे फल आहे. देहाची प्रॉडक्टिव्हिटी बंगले बांधणं नाही, जमिनी विकत घेणं नाही, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, बरोबर? तर तेव्हा याची ही आहे. म्हणजे फल काय? या शरीराचं फल काय? मुक्त होणं हे फल आहे. या शरीराचे खेवण, शरीराची जोपासना करण्यासाठी पैसा लागतो, तो शरीरासाठी गेला. बायको, मुलं, पोरं, संपत्ती कोणाच्या कामी लागली? शरीराच्या सांभाळासाठी लागली. आणि शरीरापासून काय मिळवलं? त्या शरीरापासून हे फळ मिळालं की तो मुक्त झाला. कारण मानवी शरीरातच मुक्त होता येतं, इतर शरीरात नाही. आणि मानवी शरीर दुधारी शस्त्र आहे. चाललं बरोबर चाललं तर मुक्त झाला, नाही तर तेच शरीर बद्धतेकडे घेऊन गेलं. म्हणजे त्यांनी त्याला पुन्हा पोट्टी योनी पाठवून दिल्या जन्माच्या. बस बोगट त्यांनी वापर चुकीचा केला. म्हणून या शरीराचा वापर सद्गुरूंच्या सेवेत लावला आणि ते कळालं त्याला की अरे बस या शरीराने मला संसार नाही करायचा. काय करायचं आहे? मग पूर्वीच्या काळात आश्रम व्यवस्था होत्या. आश्रम म्हणजे अरण्यामध्ये सद्गुरूंचे या ऋषीमुनींचे आश्रम होते आणि त्या ठिकाणी हे ब्रह्मज्ञान शिकवलं जायचं. मग त्याला लहानपणातच ते पाठवलं जायचं, गुरुग्रही पाठवलं. आता जसं तुमच्या शाळा निघाल्या, पण शाळेत ब्रह्मज्ञान नाही, शाळेत पोट भरण्याचं ज्ञान आलं. आणि ते ज्ञान जे होतं ते हे होतं की मग त्याच्यामध्ये त्यांनी जायचं. मग गुरूंचा आश्रम झाडायचा. येणारे पुढे जाऊन तुम्हाला 4थ्या रंगाची सुरुवातीलाच हा विषय येणार आहे आता पुढे.
सुंदर विषय लागणार तर की याच्यामध्ये काय हा विषय फक्त आत्ताचा तिथला मर्यादित आहे. आणि मग त्याने तिथे जाऊन सेवा करायची आणि मग त्यानंतर त्याला तत्त्वज्ञान शिकवलं जायचं. चला तर तेव्हा तन्वार्पण प्रकार कसा आहे ते ऐका आता. तनुअर्पणाचा प्रकार श्री सद्गुरूंच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करिता त्यांच्या घरचे सर्व काम निरअभिमान होऊन करावे. बरं, त्यांच्या सर्व घरचे काम निराभिमान होऊन करावे. हां, त्यांना जरूर वाटत असल्यास त्यांचे हातपाय चेपावे. सद्गुरू संन्यासी असल्यास त्यांचा मठ झाडणे, सारवणे, छाट्या धुणे, पाणी आणणे, भांडी घासणे असे ज्यावेळी जे काम पडेल ते करावे. सद्गुरू ग्रस्त असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा. इच्छेनुरूप त्यांची इच्छा असेल तरच असा विषय बी आहे. म्हणजे गुरु गृहस्थ असल्यास गृहस्थी गुरु असू शकतात हे सिद्ध झालं आणि संन्यासी बी असू शकतात हेही सिद्ध झालं. आणि त्याच्यामध्ये बी आणखीन विशेषता आहे की जे म्हणजे कोण गुरु पदाला योग्य आहे तर त्याचं विश्लेषण वेगळं दिलेलं आहे. त्याचं विश्लेषण असं नाही केलेलं की ब्राह्मण गुरुपदाला योग्य आहेत असं विश्लेषण आलेलं नाही. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्यातले कोणतेही गुरुपदाच्या योग्य बनतात आणि झालेल्याची उदाहरणं आहेत. एक रैक्व राजाचं वेदामध्ये उदाहरण येतं पहा. आणि तो त्याचं काय काम होतं, तो रैक्व जो होता ना, रैक्व राजा नव्हता, राजा वेगळा आणि रैक्व वेगळा. तो गाडीवाण रैक्व होता. उदाहरण सांगितलं होतं मला. तर तो उगाच आपले मळकी कपडे घालून झाडाखाली कुठंतरी पडलेला गाडी वाढायचा तो आणि ती गाडी लावायचा, गाडा लावायचा, त्याच्याखाली झोपायचा. आणि मग त्याच्यातल्या त्या राजाचं नाव काय माहीत नाही. तर त्या राजाला, तो क्षत्रिय राजा होता, त्या राजाला त्या रैक्वाने उपदेश केलेला आहे ब्रह्मज्ञानाचा. हे वेदातला उदाहरण आहे तुम्हाला सांगितलं. काही क्षत्रिय राजाने ब्राह्मणांना उपदेश केलेल्याचा उदाहरण आलेले आहे. म्हणून सद्गुरू कोण आहेत याच्याविषयी इकडच्या आश्रमांचा विचार, वर्णांचा विचार केला गेलेला नाही, तर त्याच्या ज्ञानाच्या उंचीकडून केलेला आहे. तर त्याच्यामधून ते श्रोत्रिय, कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ अशा लक्षणामधून जर आले आणि ते जर समोर दिसत असतील तर ते सद्गुरूची योग्यता झालेली. आणि मग आता त्याच्यात काय करणार आहेत अजून दिलेलं आहे. जर ब्राह्मण, असा एक काही वेदामधला विषय आहे, ब्राह्मण शिष्य असेल आणि क्षत्रिय सद्गुरू असतील तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी वाणी अर्पण प्रकार याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळे भाग दिलेला आहे बरं. क्षत्रिय गुरु असेल आणि शिष्य असे ब्राह्मण असेल तर त्याने वाणीने सेवा करावी. त्यांनी हातपाय दाबण्याच्या भानगडीत पडू नाही असं दिलेलं आहे बरं का. विषय वेदामधूनच आलेला आहे. त्यांनी हे बाकीच्या सेवा नाही करत. त्यांनी वाणीने त्यांच्याविषयी शुभ राहणं, चित्तात मनाने उत्कृष्ट भाव राहणं हेही दिलेले आहेत. चला, सद्गुरू ग्रस्त असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे शरीराचा उपयोग करावा. सद्गुरू ग्रस्त नसतो असे नाही, कारण उद्दालक, याज्ञवल्क्यादी ग्रस्त सद्गुरू असल्याची वेदांत प्रसिद्ध आहे. उद्दालक म्हणजे चारुणी, ना त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य मुनी हे गृहस्थाश्रमात असलेल्याच्या अजूनही अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. याप्रमाणे सद्गुरू सेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनुअर्पण प्रकार म्हणावा. त्याला तनुअर्पण प्रकार असं म्हणतात. चला, मन अर्पण प्रकार. अज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. अज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. उलट करा बरं. ईश्वरावर ज्याची भक्ती असते ते लक्षात आलं ना. जाणून नेहमी सांगतो की तुमचा जो भाव आहे ना तो चेतनाच्या ठिकाणी का येत नाही, कारण ब्रह्म चेतन आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहे आणि ते उघडं का दिसत नाही. झाकलेलं का पाहता तुम्ही. झाकलेलं म्हणजे म्हणजे ज्याच्यात जे काही बोलत नाही, चालत नाही त्याच्या ठिकाणी जास्त भाव, आणि जे बोलतात चालतात त्याच्या ठिकाणी गौण भाव. उलटे का नाही सगळं.
ब्रह्म चेतन आहे का जड आहे? चेतन आहे. तुम्ही जडाची करता भक्ती का चेतनाची? लक्षात येतं का? वास्तवता काय आहे आणि जीवाचं काय चाललेलं आहे. म्हणून शब्द काय आला पहा, आज्ञा मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ईश्वरावर भक्ती करणं चुकीचं आहे असं नाही. आता इथं ईश्वर शब्द आला, त्या ईश्वरावर भक्ती असणं फार चांगली गोष्ट आहे. पण ईश्वराच्या कोणत्या रूपावर भक्ती असते? कारण ईश्वराची बी रूपं आली. ईश्वराचे ब्रह्मा विष्णू महेश झाले, ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार झाले. त्याच्यापेक्षा मग पूजेमध्ये त्यांच्या मूर्त्या आल्या, वेगवेगळ्या मूर्त्या आल्या आणि त्या मूर्त्यांच्या ठिकाणी जीवाची आज्ञाजीवाची फार भक्ती असते. लोकांना म्हणून लोकांना जेवढं बहिर्मुखता आहे ना ती प्रचंड आहे. आम्ही इकडं जाऊन आलो, तिकडं जाऊन आलो, तिकडून फिरून आलो, इकडून फिरून आलो. अरे काय फिरून आला? हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भावगीत आहे ना, भावगीत तेच आहे. हां भावगीत आहे, पण चला आपल्याला चांगला अर्थ असेल तेवढा घेतला. तो जो आहे ना, चेतन परमात्मा तुझ्या आहे तुझपाशी, परी तू जागा सुकलासी, चिवडोनिया नाशी तुझ्या घरच्यांनी केली. नर भटकत आहे कहा मथुरा काशी. मीराबाई सांगतात, ते तर अगदी उघडच सांगतात. आत्मज्ञान बिन नर भटक, आत्मज्ञानाशिवाय भटकता आहे मथुरा तिकडून जाऊन. ह्याचा अर्थ ते वाईट आहे असा अर्थ नाही झाला, पण तो मला ह्याच्यात असं आहे, अधिकारानुसार परमार्थ आहे. कोणत्या अधिकाराचा आहे, त्याचा अधिकार काय आहे त्याला आहे. जो काहीच करत नाही, दान पुण्य करत नाही, संसारातून बाहेर पडत नाही, इथं अगदी त्या माशीसारखा चिकटून बसलेला आहे, गुळाला लागलेला अगदी मुंगळा, तर त्याला तीर्थयात्रादी साधनं पहिल्यांदा सांगितली. पहिल्यांदा त्यांनी काय जावं, मग ते जा रामेश्वर जा, इकडं जा, बद्रीनाथ, केदारनाथ, उत्तरनाथ, 12 ज्योतिर्लिंग, 7-8 अष्टलिंग, काय म्हणते ते, अष्टविनायक, आमकं कर, फलाणं कर, तिकडून जा. ते म्हणजे इकडून आलं की म्हणे हो परमार्थ झाला बरं का. आत्ता परमार्थ नाही झाला, परमार्थात सुरुवात झाली, त्याची सुरुवात झाली. आणि खरा परमार्थ आहे तो तुमच्या जवळ आहे. कारण परम अर्थाचं शोधन करणं याचं नाव परमार्थ. आणि परम अर्थ कुठं आहे? बाहेर आहे. बाहेर नाही, आत आहे. तर असा भाग आहे. मग त्याला चित्त शुद्धी आणि स्थिरतेची आवश्यकता असते. आणि ती शुद्धी आणि स्थिरता तयार झाली की मग तो श्रवणाला येतो. श्रवणाला कोणी येईल? जो असा बनलेला महत्पुण्यवंत भाग्यवंत जो असतो ना, तोच श्रवणाला येऊन बसतं की त्याला हे कळतं, त्याला कळालं की अरे अरे असं आहे होय, मग ते ठीक आहे जाऊ दे. म्हणून डोक्यातलं हे सगळं काढून टाकलं त्याने. त्या साधनातून तो बाहेर निघाला. आता ते नाही काय, तिकडे नाही देव, मग वास्तव देव काय आहे त्याचा शोध घ्या. पुण्यात्मक देवाच्या छंदात नका पडू, तर वास्तव देव तुम्हाला सद्गुरू दर्शन करून देतील. ऐका, आज्ञा मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करील या हेतूने असते. त्याचप्रमाणे श्री सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावे, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे या विचाराने मनात श्री सद्गुरूंविषयी अत्यंत प्रीती असावी. वेदामध्ये एक सत्यकामाची कथा येते. सत्यकामाचे गुरु गौतम ऋषी होते. त्या गौतम ऋषींनी सत्यकामाला उपदेश केला. तो सत्यकाम गौतमांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज माझा उद्धार का व्हावा अशी माझी इच्छा आहे. ते म्हणले चालेल, मग तो असं कर, या 400 गायी होत्या त्यांच्याकडे, 300, 350, 400 काहीतरी अशा गायीचा एक, ते घेऊन जा म्हटले गायी. मन अर्पण प्रकार. माझ्या गुरुजींनी मला सांगितल्यात गायी घेऊन जायला चारायला. कुठे जाऊ महाराज? वनात जा. बरं मग संध्याकाळी येऊ का? हां संध्याकाळी नाही यायचं. वनात गेला ना, वनातच थांबायचं म्हटले. मग म्हटले मी काय वनात थांबून काय, आता हे आपल्याला ब्रह्मज्ञान कसं काय सांगतील? तर त्याने हा विचार नाही केला की मला फक्त माझ्या गुरुजींनी काय केलेलं आहे, काम सांगितलेलं. गुरूंनी सांगितलं ना गायी घे, पण ते 200 काय 300 400 गायी होत्या, त्या गायी घेतल्या. हां जा म्हटले वनात. आणि मग परत कधी येऊ?
म्हटले 1000 गायी होतील त्यावेळेला परत यायचं. किती? मग तो जो गायी घेऊन सत्यकाम केला आणि तो निघाला. मग गायी चारला. गायी चारताना सद्गुरूंचं ध्यान राहायचं त्याला, मनातून सद्गुरूंचं ध्यान. आणि गायी तर मग चारतायत, व्यातायत. हा बी दूध पितो, तिथेच वनात राहतो. त्याला माहितीच नाही 1000 गायी कधी झाल्या. त्यावेळेला ज्या वेळेला 1000 गायी झाल्या त्यावेळेला एक गायी पुढे आली, एक समोर, आणि त्या गायीने उपदेश केला. कोणाला? सत्य. की आपल्या 1000 गायी आता पूर्ण झालेल्या आहेत असं ती गायी बोलायला लागली. आपल्या 1000 गायी झालेल्या आहेत, आता आपल्याला गुरुजींकडे जावं लागेल. आणि मग तो येता येता त्याला वेगवेगळ्या काही पक्ष्यांनी उपदेश केले. मग सकाळी, कारण तो फार आतमध्ये गेला होता वनात, कारण 1000 गायी व्हायला किती काळ लागणार आहे. आणि तो येता येता ज्या वेळेला सद्गुरूंच्या जवळ आला त्यावेळेला त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं. म्हणजे पहा, सेवा हेच फल देते. सद्गुरूंनी उपदेशच नाही केला त्याला. ते म्हटले का आला का तू? हो आला. आणि मग तुला आता आत्मज्ञान सांगायचं आहे ना? ते म्हटले सांगितलं ना तुम्ही. त्या सद्गुरूंनी त्या सगळ्याच्या माध्यमातून त्याला येता येताच आत्मज्ञानी बनवलं. तर याला म्हणतात त्यांच्या वाणी म्हणजे मन अर्पण ज्याने केलं, मन अर्पण केल्यावर शंका राहत नाहीत, संशय येत नाहीत, असा भाग असतो. आणि त्या शंका आपल्या पाठीमागं बरेच काम. चला त्या मन अर्पण प्रकार ऐका. दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता. दोषबुद्धी आली का त्याच्या स्वप्नात? सत्यकामाच्या नाही आली. सत्यकामाला कधीच हे वाटलं नाही, माझे गुरुजी सांगतात तेच खरं. तर अशा प्रकारची जर असेल तर त्याला, कारण मी मगाशी म्हटलं की जसे देवाच्या दर्शनाला गेले तर देव नाही आपल्याला काय देत, तर आपली श्रद्धा आपल्याला फळ देते. तसा इकडे सुद्धा असाच आहे की सद्गुरूंच्यावर असणारी निष्ठा आणि श्रद्धा ही त्या व्यक्तीला फळ देत असते. शंकर, विष्णू, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे श्री सद्गुरूच आहेत. लक्षात ठेवा, शंकर आदी सगळ्या ज्या देवता आहेत त्या देवता वास्तवात असतीलही तिकडे, पण माझे सद्गुरू हेच शंकर आहेत, माझे सद्गुरू हेच ब्रह्मदेव आहेत, माझे सद्गुरू हेच विष्णू आहेत. सगळे देव माझे सद्गुरूच आहेत असा भाव असणं. माझे सद्गुरू हेच रेणुका माता आहेत. घटस्थापना आली ना आता तुमची, कारण घटस्थापनेत आल्यावरती सद्गुरू वेगळे आणि रेणुका माता वेगळी होते. ते म्हणले आता कुठे चालले? म्हणले काय नाही, पाठ बुडवून चालले आता आम्ही दर्शनाला. तर त्यातला हे माहितीच नाही की सद्गुरू हे रेणुका माता नाही होत का? त्याचं ज्ञानच नाही. चला, तर तेव्हा काय म्हटलं तिथे ऐका नीट, की ज्या काही देवता आहेत, देवतामध्ये कोण कोण आलं? रेणुका माता आली, मांढरदेवी आली, काळूबाई आली. काळूबाई म्हणजेच मांढरदेवी का? हां. नंतर मोठा देवी आली, नंतर वणीची देवी आली, सप्तशृंगी आली. ते म्हणले हे सगळे कसं काय होते? त्यांना तर त्या स्त्री आहेत आणि हे तर पुरुष आहेत. तर तुम्हाला त्यासाठी शास्त्रच ऐकावं लागेल, म्हणजे मग तुम्हाला कळून येईल, तोपर्यंत नाही कळणार. म्हणून जेवढे देवी आणि देवता आहेत ते माझे गुरुच आहेत. स्वतंत्र लक्ष्मी निराळी नाही. चला, अशा सद्गुरूंची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्री सद्गुरूंचे ध्यान करावे. श्री सद्गुरूंचे ध्यान करावे. चला, या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार म्हणावा. त्याला मानस अर्पण प्रकार म्हणतात. आता वाणी अर्पण काय ऐका. वाणी अर्पण प्रकार सद्गुरूंचे गुणवर्णन नेहमी करणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असणारच. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असतात आणि ते दोष प्राकृतिक असतात. म्हणजे प्रकृतीमध्ये ज्या वेळेला हे शरीर राहतं ना त्यावेळेला त्या प्राकृतिक दोषामध्ये येतच. प्रत्येकाचं शरीर आहे म्हणून गुरुजींचं शरीरसुद्धा त्याच्यात येतं. त्याच्यात प्राकृतिक दोष असतात काही वेळेला. कारण शरीर मात्र
त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक म्हणजे रज तम आणि सत्व या गुणांचे. त्यात असणारे रजतमांश आपापली कार्य करणार. कोण कार्य करतं? रजतम गुरु करतात का गुण करतात? गुण करतात. म्हणून रजगुण तमगुण सत्वगुणाची काही कार्य घडताना दिसतात. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्री सद्गुरूंच्या वर्तनात अज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यास ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. आता बाकीचे लोक दोष उच्चारण करतात. मला एक माणूस भेटला आपल्याच केडगावातला आणि ते महाराजांच्या विषयी फारच काहीतरी वेगळा बोलत होता. आपल्या परिसरात राहतो. ह्याचा काय कधी संबंधसुद्धा नाही त्या माणसाचा. पण त्याला मी म्हटलं तुम्हाला जसं कळतं ना हे सगळं चुकीचं आहे आणि तुमच्या डोक्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे. तुम्ही हे सगळं जे आहे ना ते डोक्यातलं काढून टाका, नाही तर तुम्हाला पाप लागल. तेव्हा माझ्याबरोबर काय बोललाच नाही ते, पण तिथून पुढे बोलायचाच बंद झाला. म्हणलं चुकीच्या लोकांना सांगू राहिलं का आपण. अहो एवढ्या मोठ्या महात्म्यांना सुद्धा बोलणारे लोक आहेत हे मला सापडलं. हे विशेषतः आहे बरं का. त्यावेळेला मी केबलचं काम करत होतो. मी ते केबलचा व्यवसाय होता ना माझा. मी त्यावेळेला त्या केबलचं काम करायला त्यांच्या घरात जायचं. म्हणजे मी कशाला जातो ते असं बोलताना म्हटले नाही ते साधू पुरुष आहेत आणि तुम्ही जे बोलताय ना हे तुमच्या वाणीला दोष लागेल. म्हटलं पाप लागेल तुम्हाला, कारण तुम्हाला हे जे ज्ञान आहे हे तुमचा काही संबंध तरी आहे का त्याच्याशी. तर मग तो झालं तसं प्रभू रामचंद्राला बोलणारी लोक नव्हते का. प्रभू रामचंद्रांच्याही बाबतीमध्ये असंच आहे ना. तर असे काही लोक राहतातच, म्हणजे टपोरे असे लोक राहतातच. आणि ते म्हणून प्रभू रामचंद्रांना दोष देणारे, चांगल्या माणसालाही दोष देणारे राहतातच. असं जर झालं तर काय करायचं? तर काय सांगितलं आहे ते दोष स्वतः केव्हाही न उच्चार. तर त्यांचे काय करत असतील ते करत असेल, करू तिकडे. पण आपण त्याच्या भानगडीत पडायचं नाही. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूंच्या ठिकाणी ते दोष नाही. तर कारण तिथं निवृत्ती आहे, प्रवृत्ती नाही. ज्याची प्रवृत्ती असते तिथे दोष वेगळ्या पद्धतीने पाहिलं जाईल. ज्याने संसारावर पाणी ओतलं, संसारापासून परांमुख झालेले, तर ते प्रवृत्ती कशी धारण करतील? तर करणारच नाही. तर त्यांची आंतरिक वृत्ती वेगळी असते आणि शरीर आणि प्रारब्ध हे वेगळं काम करतं. हे वर्म जाणून शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्यच नाही. बिलकुल. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवांचे कल्याण होणार आहे असे ऐश्वर्य जाणून तो सद्गुरूंचे गुणच वर्णन करीत. याने वाणी शुद्ध होती. हा वाणी अर्पण प्रकार म्हणावा. तर याला वाणी अर्पण प्रकार म्हणतात. आणि चौथा धन अर्पण प्रकार ऐका. धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नौकर चाकर वगैरे या सर्वांना धन म्हणतात. त्या धनाचा सद्गुरू धन कशाला म्हणतात ते सांगितलं. तर हे जे काय आहे उपलब्ध ते सारं धनच आहे. त्या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास त्यांचे प्राप्ती करता त्याग करावा. त्याचा त्याग करावा. आता कसा त्याग करावा? तर त्याचा त्याग करावा. ऐका त्या त्यागाचा विशेषत हा धनत्याग सद्गुरूस अर्पण होतो. म्हणजे त्याने त्याग केला. तर त्याने कसा त्याग केला? त्यागाचं काय लक्षण करावं लागेल? ऐका दिले का इथं? सद्गुरू ग्रस्त असतील तर त्या सर्व धन अर्पण करावे. म्हणजे त्या धनावरील आपल्या स्वत्वाचा त्याग करून. कशाचा? स्वत्वाचा. आपलं जे स्वत्व असतं, आपलं जे धन असतं त्याच्यावर नेहमी आपलं स्वत्व असतं, म्हणजे अधिकार टाकून त्याच्यामध्ये तो राहतो. तर त्या स्वत्वाचा त्याग केला आणि मग सत्वाचा त्याग करणं याचंच नाव धन अर्पण प्रकारामध्ये येतं. म्हणजे आपलं जे धन आहे ते धन आपल्यासाठी नसून गुरुजी म्हणतील ना असं, तर त्याच्यासाठी ते लावलं. तर त्याचं नाव काय? सत्वाचा त्याग करणं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं त्यांचं पटवर्धनांचं उदाहरण. सद्गुरु सेवा कशी करावी हे सांगितले. पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर काय खावे? साधकाने उपजीविका कशी करावी काय हे खावे नाही. ते सगळं जर देऊन टाकलं तर आम्ही काय खावे? तर ऐका. साधकास जीवन उपाय आत्मकल्याणाची. चला जाऊ दे. आता पुढचा विषय चालू होतो तो, तर आपण आई याचं चिंतन करू.
जर गुरु गृहस्थ असतील तर त्यास सर्व धन अर्पण करावे. गृहस्थ आश्रमात असतील त्यांना दिलं, त्याच्यामुळे काय झालं, अहो ते गृहस्थी आहेत ना, त्यांना अन्न मिळालं. पण दुसरी गोष्ट काय झाली, याने सत्वाचा त्याग केलेला आहे. गुरुजींनी काय मिळवालेलं आहे का त्याच्यात, तर मिळवालेलं नाही ते, किंवा त्यांना त्याचा आपण काय मला म्हणतो परिग्रह, एकाचा परिग्रह काढला आणि दुसऱ्याचा परिग्रह वाढला, असं तर नाही ना, तर नाही. म्हणून कारण जे परिग्रहामध्ये राहतात ते मुक्त होत नाही असं शास्त्र म्हणतं. आणि मग हे परिग्रही कसे काय, तर ते परिग्रही नाही आहेत. म्हणून म्हटलं मग आता ते काय करतील, त्यांना जर विनियोग वाटला कशाचा का कुठल्या याच्यामध्ये करायचा, धार्मिक कार्यात कुठे काय, तर ते काय करत राहतात, तर त्याच्यामध्ये ते त्याला प्रवृत्ती देत राहतात की ते असं असं कर, असं असं कर, हे आपल्याला धर्मकार्य करायचं त्याच्यामध्ये. कारण संसार तर करायचा नाही, मग धनाचा विनियोग दुसरा कुठं आहे, तर तो पारमार्थिक कार्यामध्ये केला काय अडचण नाही. तर अशा पद्धतीने सर्व धन अर्पण करावे. मग आता त्याने काय खावे तर त्याने सर्व धन अर्पण करावे, धन त्याच्याजवळच राहू द्या, पण त्याने काय केलं पाहिजे, ते सत्व मात्र गुरुजींचं, की गुरुजी म्हणतात काय ते ऐकलं पाहिजे. तर धनावरील आपले स्वत्वाचा त्याग करून गुरूंचे स्वत्व उत्पन्न करावे, हा धन अर्पण प्रकार म्हणावा. मग गुरुजी काय करतात, गुरुजी पार त्याला भिकेला नाही लावत, आणि भिकेला लावतात ते गुरुजी नसतात, हे बी लक्षात ठेवा. तर शिष्याला काय भिकेला लावतील का, ते नाही. म्हणजे त्याच्या उलट आम्हाला अण्णा विचारायचे, कसं काय चाललं रे पोरांनो, काय कमी नाही ना तुम्हाला संसारात. म्हणजे महाराज संसारातला आम्हाला कशाला विचारता, संसारात काय कमी असेल ते असेल, भरपूर आहे किंवा नाही, आम्ही त्याचा विचार बी नाही करत. तसंच व्हायला पाहिजे. मग म्हणायचं की जे आहे ना त्याच्यात समाधानी राहत जावं, आणि त्याच्या जो समाधानी आहे ना त्याला काही अडचण नाही. दुसरा आहे, जो सद्गुरू सेवेमध्ये गेलेला आहे तो व्यसनी मनुष्य सद्गुरू सेवा कधीच करत नाही. व्यसनी म्हणजे ज्याला आपण लौकिकातली व्यसनं म्हणतो, खातो पितो मौज मजा करतो, तो मनुष्य काय सेवा करू शकतो तेव्हा, कारण त्याला व्यसनं करायला सगळं उडून जाईल, त्याचं धन कशात जाईल, नाश होऊन जाईल. तर त्याच्यात म्हणून तो मनुष्य असा असता कामा नये. आणि जो वारकरी बनलेला आहे त्याने कुठलीच व्यसनं कधीच करू नये. त्याने कोणतीही व्यसनं वारकऱ्याला असता कामा नये, कुठलीच व्यसनं नाही, तर त्याचं मन काय होईल, शुद्ध होईल, नाही तर त्याच्यामध्ये तो नाश पावून जाईल. म्हणून तेव्हा गुरुजी त्याच्या सर्वांशाने त्याचं कल्याणाचा अपेक्षा करतात. म्हणून त्याच्या धनाची इच्छा गुरुजी करत नाहीत. शिष्याने धनार्पण प्रकार केला, गुरुजीने इच्छा नाही केली, म्हणजे त्यांची इच्छा नाही याचंच नाव गुरुजी. त्याने अर्पण केलं, यांनी नाही घेतलं, यांनी घेतलं नाही. चला, तेव्हा सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितले. पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर साधकाने कशी उपजीविका करावी हा विषय सांगतात. पुढच्या वेळेला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु